हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामींची प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आता उद्यापासून लागणार आहे आपला धोंड्याचा महिना. आपण त्या महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणत असतो. हा महिना आपल्या विष्णू भगवानाला समर्पित आहे. या महिन्यामध्ये आपल्याला अत्याधिक सेवा आपल्याला विष्णू भगवानांची करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला श्री स्वामी समर्थांची सेवा आपल्याला विसरायची नाही. जे काही आपली नित्य सेवा आहे ती सेवा आपल्याला रोज आपल्या स्वामी महाराजांची करायची आहे. आणि दत्त महाराजांची सेवा करण्यासाठी आपल्याला श्री गुरुचरित्रातले काही अध्याय आपल्याला पठण करायचे आहे, ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे अध्याय पठण करताना आपल्या मनामध्ये एक संकल्प घ्यायचा आहे की तुम्ही कोणत्या कार्यासाठी हा अध्याय पठण करणार आहात. पूर्ण महिनाभर आपल्याला ही गुरुचरित्रातले ह्या अध्यायाची आपल्याला सेवा करायची आहे. आयुष्यातील अडथळे दूर करून दत्त गुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर अधिक मासातील संधी आपल्याला गमवायची नाहीये. हा आपल्याला गुरुचरित्रातला अध्याय वाचन करून आपल्या त्या कार्याला तुम्ही सुरुवात सुद्धा करू शकता. अधिक मास हा आध्यात्मिक प्रगती आणि संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला गेला आहे. तर या काळात भगवान दत्तगुरूंच्या चरणी सेवा अर्पण केल्याने केवळ मानसिक शांतीच मिळत नाही, तर जीवनातील अडथळे दूर होतात. जर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणं शक्य नाहीये, संपूर्ण अध्याय तुम्हाला पठण करणं शक्य नाही, तर त्यातले तुम्हाला काही अध्याय मी या ठिकाणी सांगणार आहे. तर विशिष्ट कारणासाठी ठराविक अध्यायाचे वाचन आपल्याला करायचे आहेत, म्हणजेच की तितकेच आपल्याला फलदायी सुद्धा ते ठरणार आहेत. आपल्या जर कोणत्या काही इच्छा असतील तर तुम्ही ती इच्छा तुमच्या मनामध्ये धरून संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा तुम्ही करू शकता. धोंड्याच्या महिन्यात केलेली कोणतीही उपासना जी आहे ना, ती साधना 100 पटीनेच म्हणजेच 1000 पटीने अधिक पुण्य आपल्याला मिळवून देत असते. तुमच्या मनातील संकल्प सिद्धीस नेण्यासाठी आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठीच हा काळ सुवर्ण संधी आपल्या जीवनामध्ये घेऊन येत असतो. आयुष्यातील विविध संकटावर मात करण्यासाठी गुरुचरित्रातील आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे. जर तुमच्यावर कर्जमुक्ती असेल किंवा तुम्ही आर्थिक विवंचनेत असाल किंवा कर्जाचा डोंगर तुमच्यावर आहे, तर हा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. 14वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामधला हा अध्याय खूप प्रभावी असा ठरणार आहे. हा अध्याय आर्थिक धैर्य मिळवून देण्यास आपल्याला मदत करत असतो. संकट निवारणासाठी, आयुष्यात वारंवार येणाऱ्या अडचणी आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी 14व्या अध्यायाचे आपल्याला वाचन करायचे आहे. नकारात्मक ऊर्जेतून आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल, मनामध्ये भीती असेल, घरातील नकारात्मकता किंवा बाह्य बाधा, करणी बाधा तुमच्या घरामध्ये आहे, तर आपल्याला तो अध्याय वाचायचा आहे, जे की 18वा आणि 21वा अध्याय एकत्रित आपल्याला हा वाचायचा आहे. म्हणजे एकाच दिवशी आपल्याला हा दोन्ही एकत्रित अध्याय आपल्याला पठण करून घ्यायचे आहेत. आता बघा, अध्याय कोणते सांगितले तुम्हाला. 14वा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे आणि 18वा आणि 21 हे 3 अध्याय आपल्याला पठण करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, तर हे 3 अध्याय आपल्याला रोज आपल्याला अधिक मासामध्ये पठण करून घ्यायचे आहेत. अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं या अध्यायाने. या अध्यायाच्या पठणामुळे कुटुंबामध्ये आपल्या सुख समृद्धी नांदते आणि अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होते. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे पारायण अधिक मासामध्ये करणे खरंच खूप लाभदायक ठरते. फक्त तुम्ही ही सेवा करत असताना संकल्प घ्यायचा आहे. संकल्पपूर्ती आपल्याला ही सेवा करायची आहे. मनातील सात्विक इच्छा पूर्ण होण्यासाठी या अध्यायाचे आपल्याला पारायण अधिक मासामध्ये करणं खूप लाभदायक ठरतं. आयुष्यात अडथळे येत असतील आणि कोणती नवीन जर तुम्ही सुरुवात करत असाल आणि त्या आयुष्यामध्ये खूप असे अडथळे आणत आहेत ते नवीन सुरुवात करत असताना, तेव्हा सुद्धा तुम्ही हा अध्याय वाचायचा आहे. तुम्हाला नव्या जोमाने सुरुवात करायला मदत करतो. हे अध्याय वाचताना शुद्ध अंतकरणाने आणि दत्तगुरूवर पूर्ण श्रद्धा ठेवून पठण करायचं आहे. शक्य असल्यास एकाच वेळी बसून शांत चित्ताने वाचन पूर्ण करायचे आहे. तुम्हाला या दत्तगुरूंच्या सेवेचं फळ मिळो आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होऊन सुखाचे दिवस येऊ, ही स्वामीचरणी दत्तगुरूंच्या चरणी मी प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओचा इथेच मी शेवट घेते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा. जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मदत करायची आहे. आणि शेवटपर्यंत आपली ही माहिती पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.